की एका मराठा समाजाच्या भवर नावाचं एक हे आहे, त्याने तर स्पष्टपणे सांगितलं की ह्यांना रोजगार पण देऊ नका, ह्यांच्या दुकानात माल घेऊ नका. म्हणजे इतकं हे झालेलं आहे की ह्यांना यांच्याशी काही संबंध ठेवू नका. तर हा बहिष्कार जो आहे, म्हणजे बहिष्कार घालायची भाषा कुणी केलेली आहे? आधी मराठा समाजाच्या ह्या काही अशा तरुणांच्याकडून हे विषय झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हा भुजबळ साहेबांनी विषय केलेला आहे की जर ह्यांनी बहिष्कार घातला, केस कापायचं बंद केलं तर डोक्यातल्या उवा मारत बसण्याच्या दुसरा यांच्याकडे कार्यक्रम राहणार नाही. काय समजलं का? आणि म्हणून हा बहिष्काराची भाषा त्यांनी थांबवावी आणि पुन्हा जे आहे, पुन्हा एकदा महाराष्ट्राचा जो जातीय सलोखा आहे तो कसा निर्माण होईल याविषयी त्यांनी हे करावं. आम्ही तर उलट त्यांना हात जोडून विनंती केली आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत राजीनामा देऊ नये, कारण आता ओबीसीसाठी एकमेव लढणारा मंत्री म्हणजे भुजबळ साहेब आहेत त्या ठिकाणी आणि खूप ताकदीनं लढता येते. एकटेच पडले, त्यांचा पक्ष त्यांच्या पाठीमागे नाही, कोणी आमदार त्यांच्या पाठीमागे नाही, त्यांचे नेते स्वतःला समर्थन करत नाहीये आणि अशा अवस्थेत ते लढतायत आणि त्यावेळी असे वेळ ते बाहेर पडले, मग ओबीसीची बाजू मानणार कोण मंत्रिमंडळामध्ये, कॅबिनेटमध्ये कोण बोलणार? म्हणून आमची विनंती आपल्या माफुसला भुजबळ साहेबांना, आम्ही तर बोललोच आहे की कुठल्याही परिस्थितीत राजीनामा द्यायचा नाही आणि ह्या सरकारमध्ये बाहेर पडायचं नाही. सरकारमध्ये राहून तुम्ही संघर्ष करा, रस्त्यावरची लढाई जी आहे ती आम्ही लढू, अशा प्रकारे भुजबळ साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे. आणखी एक त्यांनी उपोषण अशासाठी चालू करावं, माझी विनंती राहील त्यांना की उभ्या देशातला शेतकरी जो आहे त्याला कुणबी दाखले द्या आणि त्यांना सगळ्यांना ओबीसी मध्ये घाला, म्हणजे अख्खा देश याच्यामध्ये या ठिकाणी ओबीसी मध्ये जाईल आणि पितामहाची जी डिग्री आहे, काय जे पद्मभूषण किंवा काय ते जरांगे साहेबांना त्या निमित्त मिळू शकतं. आणि अशा प्रकारे जरांगे साहेबांनी केलं तर एक फार मोठं आंदोलन देशात जाताना न्याय मिळेल, त्या सगळ्या पाटीदारांना न्याय मिळेल, गुजरातच्या असेल, हरियाणाच्या असेल, सगळ्यांना न्याय मिळेल आणि सगळे ओबीसी होऊन जातील आणि त्यामुळे 100% ओबीसी आणि 100% आरक्षण आणि त्यामुळं जरांगे साहेब हे पितामह होणार आपल्या देशाचे. आणि माझी विनंती आहे त्यांना अशा प्रकारे त्यांना आंदोलन करावं, उपोषण करावं सगळ्या देशासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.